गुड मॉर्निंग गाईज. आज आहे आपला अंतिम दिवस या 3 दिवसीय अष्टविनायक यात्रेचा. तर आज आपला फायनल डे आहे. तर सगळ्यांनी मस्तपैकी बसच्या बाहेर फोटोशूट केलं, नाचले, रील्स काढल्या, खूपच मजा केली. तर आत्ता जो आपला पहिला स्पॉट आहे तो आहे आळंदी. आता आपण आळंदीचं दर्शन घेऊ. त्यानंतर आपण परत जिकडे काल स्टे केला तिकडे येऊया आपल्या ब्रेकफास्टसाठी, जो की एक स्पेशल ब्रेकफास्ट ठेवला आहे आपण, नाशिककर स्पेशल म्हणूया आपण त्याला. आणि त्या ब्रेकफास्ट नंतर आपण जाणार आहोत देहूला, आणि देहूनंतर आपण जाणार आहोत महाड, आणि महाडनंतर आपण जाऊ पाली, आणि पालीनंतर आपण परत एक रिटर्न महाडला येऊ. तिथे आपण रात्रीचा डिनर करू, आणि त्याच डिनरनंतर आपण जाणार आहोत आपल्या घरी नाशिकला. सर्वांनी उतरा पटपट, आपला एक नंबर असतो. अरे नेहमीचा एक नंबर आहे. तर गाईज आता आहे आपला अंतिम दिवस या 3 दिवसीय अष्टविनायक यात्रेचा. तर आता आपण जिथे थांबत होतो त्याच्या बाहेर सगळ्यांनी चहा पिला, आणि चहा पिल्यानंतर सगळ्यांनी मस्तपैकी डान्स केले, फोटोशूट केले, रील्स काढली. तर आता आपण आलो आहोत आळंदीच्या दर्शनाला. यानंतर आपण जाऊया देहूला, देहूनंतर आपण जाऊ महाडला, महाडच्या दर्शनानंतर पाली, आणि पालीनंतर आपण परत महाडला येऊ. तिथे आपण रात्रीचं भोजन करू, आणि त्यानंतर आपण जाऊ आपल्या घरी जे आहे नाशिक. आणि आजचा जो ब्रेकफास्ट आहे तो थोडासा स्पेशल आहे, आपण त्याला एक नाशिक स्पेशल बोलू शकतो. तर तुम्हाला ते पण दाखवतो. आता आपण देऊया 3 चेअर्स फॉर सोनाली टूर्स. हिप 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 हिप. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सांग बरं. हरी ओम विठ्ठला. तिकडे 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 रस्त्याच्या त्या पलीकडे, रस्त्याच्या साईडला. तर आता आपण चाललो आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला. आपले सगळे टूर मेंबर्स आता तुम्ही बघू शकता पुढे चालले आहेत. खूप एक्साइटेड आहे सगळे दर्शनासाठी. तर आता या रूटनी सरळ जाऊन जे एंड येईल तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे दर्शनाला. तर आता चला जाऊया. हर हर जय भवानी. अरे बोल बजरंग बली की जय.
रामकृष्ण हरी एक भगवद्गीतेचा उपक्रम सुरू केलाय. ज्या प्रकारे हर घर तिरंगा लावला जातो त्या प्रकारे विश्व हिंदूच्या दृष्टिकोनातून हर घर भगवद्गीता हा उपक्रम सुरू केलाय. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं की बॅचेस सुरू नाही केलाय, पण 24 तासातले 10 मिनिटं काढून फक्त आम्हाला एक कॉल करायचा. त्या कॉलवर तुम्हाला 10 मिनिटात एक श्लोक शिकवला जाईल. हार्ट ऑफ द भगवद्गीता म्हणजे 15 अध्याय. त्या 15 अध्यायामध्ये 20 श्लोक आहेत. 20 श्लोक तुम्हाला 20 ते 22 दिवसात तुमचं कंप्लीट करायला जाणार. 10 मिनिटात तुम्हाला ते श्लोकाचा अन्वय अर्थ सांगून 10 मिनिटात तो श्लोक तुमच्याकडून पाठांतर करून घेतला जाणार. जेणेकरून आज तुमचा पाठांतर झाला तर भविष्यात तुमच्यापासून तुमच्या पिढीचा पाठांतर होणार. आणि त्या प्रकारे ती उपाययोजना सुरू केली. तुम्हाला जर तिथे जॉईन व्हायचं असेल तर मी माझा नंबर सांगतो. तो नंबर तुम्ही नोट करू शकता. 0800-749-6671. रामकृष्ण हरी. हे अजन वृक्षाचं झाड, जी माऊलीला मुळी लागली होती, जो खांब ठेवला होता, खांबाला जी मुळी लागली म्हणजे कोंब निघालं, त्याचं हे एवढं विश्वभर पूर्ण झाड झालंय. आज या झाडाचं वैशिष्ट्य असं की याचं मूळ किंवा फांटी आपण ही जागा सोडून इतरत्र कुठेही लावली लागत नाही, जळून जाते. अजन वृक्षाचं वैशिष्ट्य असं की या झाडांमध्ये ज्याला वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही, त्यांनी ज्ञानेश्वरीवर बोटं जरी फिरवले तरी त्यांना वाचता येतं. एक वैशिष्ट्य असं की ज्याला मुक आहे, बोलताच येत नाही, त्यांनी सतत ज्ञानेश्वरीवर बोटं फिरवले तर काही दिवसांना त्यांना वाचा फुटते, असं झालेलं आहे. हा, आमच्याकडे एक आजीबाई वारीत आल्या होत्या. त्यांना बोलता येत नव्हतं, ते फक्त बोटं फिरवायचे. कालांतराने एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्य आजोबा आले नव्हते. मग ते म्हटले कोण बसवायचे, तर या आजीबाई उठून बसल्या. लोक म्हणते ही बाई तर मुकी आहे, इथं बसून काय केलं तिने. तर ती बाई इतरांपेक्षा स्पष्ट आणि स्पीडनी वाचायला लागली ज्ञानेश्वरी. जी बाई 3 ते 4 वर्ष कधी बोललीच नव्हती. हे वैशिष्ट्य आहे या झाडाचं. हे हैबत बाबाचं मंदिर. हैबत बाबांनी माऊलींची पालखी सुरू केली असं म्हटलं जातं. दर गुरुवारी, काल आले होते का तुम्ही? नाही, बरं. दर गुरुवारी माऊलींची पालखी होत असते. 1901 मध्ये माऊलींची पालखी सुरू झाली. ज्ञानेशकन्या गुलाबराव महाराज. आता आपल्याला कसं माहिती की माऊलींची प्रतिमा अशी दिसतात म्हणून, कारण की माऊलींच्या काळात तर व्हिडिओ नव्हता, फोटो नव्हता. मग ज्ञानेशकन्या गुलाबराव महाराज यांनी योग साधना आणि माधुर्य साधनाच्या माध्यमातून ते सहदेहाने भुयारात गेलेत आणि त्यांनी 22 ते 23 दिवस तिथं वास्तव्य करून माऊलींसोबत चर्चा करून तिथून जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी त्यांच्या अनुभवावरून माऊलींची पहिली एक अकोल्याचा पेंटर हातात घेतला. ते प्रॉपर अमरावतीचे होते. त्याचा पेंटर हातात घेतला आणि त्यांनी माऊलींची एकूण 4 प्रतिमा तयार केल्यात. त्याच्यामुळे आपल्याला माहिती पडलं की माऊली नेमके दिसतात कसे. माऊलींचं वय अजूनही 22 वर्ष आहे, फक्त वय थांबलेलं आहे. माऊलींच्या आज होते 725 वर्ष तरी झालेत. तर आता आपण आलो आहोत संत तुकारामांच्या भक्तीने पावन झालेले देहू गावात. तर जसं आम्ही दर्शनाला जात होतो
तसंच आमचं लक्ष जे आहे ते देहूच्या चिंतामणीने केंद्रित झालं. तर किती सुंदर अशी मूर्ती आहे जी बघून आम्हाला थांबवलंच नाही, ती आम्हाला तुम्हाला दाखवायची खूपच इच्छा झाली. तर आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण जात आहोत संत तुकाराम यांच्या दर्शनासाठी. तर गणपती बाप्पा आणि आता आपण जाऊया संत तुकारामांच्या दर्शनासाठी. तर आता आमचे जसे इथे मंडळवाल्यांशी ओळख झाली, ते आम्हाला बोलत होते की तुम्ही उद्या यायला हवं होतं, बट आमचं काय त्या टायमाला जमलं झालं नाही. त्या टायमाला येणं काय होणार नाही, कारण आज आपला लास्ट डे आहे. तर नेक्स्ट टाइम मी त्याला बोललो तुमचा काय प्रोग्राम असेल तर मी नंबर घेतला, काय फंक्शन असेल तर तुम्ही मला सांगा, मी आपल्या बाकी टूर मेंबरशी कॉन्टॅक्ट करून इथे 100% एक भेट द्यायला येऊ आणि त्यांची पण काय मदत वगैरे असेल त्यासाठी पण आम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहू. तर आता आपण जाऊया संत तुकाराम यांच्या दर्शनासाठी. तर आता आपण आलो आहोत संत तुकाराम यांच्या महाद्वारासमोर, जे की तुम्ही बघू शकता की खूपच असं उत्तम आहे. बघूनच असं मन असं. तर एंट्री केल्या केल्या तुम्ही बघू शकता की पहिले चप्पल स्टँड आहे, ज्यामुळे मंदिराच्या परिसरात आपण काय चप्पल घालून जात नाही, जे खरंच खूपच बेस्ट थिंग असते. कारण काही ठिकाणी आपण नोटीस करतो की अक्षरशः मंदिराच्या बाहेर दारात लोक चप्पल घेऊन जातात, जो की एक घोर अपमान असं आपण बोलू शकतो. तर तिथे काय मंदिराचं बांधकाम चालू असल्यामुळे आम्हाला राईट साईडने एंट्री करायला लावले आहेत, जो की अजून एक महाद्वार आहे, पण त्याची दिशा वेगळी आहे. तिथे लिहिलं आहे. आता आम्ही बघितलं की संत तुकाराम महाराजांची रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका ही सुद्धा बाहेर उभी आहे आणि संस्थानाची. तर आता तर हे जे आहे हे उत्तर प्रवेशद्वार आहे महाद्वाराचं. तिथे काही काम असल्यामुळे आम्हाला उत्तर प्रवेशद्वारातून एंट्री करायला लावली. तर जसं आपण उत्तर प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर आपल्या समोर एक पिंपळाचं झाड आहे, त्याच खाली शिवलिंग आहे. त्यांच्याच दर्शनानंतर आता आपण तुकारामांच्या दर्शनाला जाऊया. हाय हाय बोल कॅमेऱ्याला. हाय हाय कॅमेऱ्यात बघा ना. हाय हरी बोल. टक्सिडो घालून आला. बोल रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण. हात नको सोडू सॉरी. रामकृष्ण हरी. तर माऊली, जसं आपलं संत तुकारामांचं दर्शन झालं तसंच बाहेर निघाल्यावर आपण वारकरी ध्वज पताका असं बघू शकता. आणि त्याच बाजूला जसं आपण बाहेर निघतो तसं खूपच सुंदर असं श्रीराम मंदिर आहे आपल्यासमोर, त्याचं आपण दर्शन घेतो. जय श्रीराम. जय श्रीराम. तर राम मंदिरांच्या दर्शनानंतर आपण आता बघणार आहोत संत तुकारामांचा एक पुतळा, जो तर गाईज मंदिराचं आमचं दर्शन झालं, जे की खूपच अप्रतिम होतं.
ह्याच्याचे तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता की किती मस्त असे डिटेल्स दिलेले आहे. हत्ती कोरलेले, मोर कोरलेले आणि ओव्हरऑल ते स्ट्रक्चर खूपच असं सुंदर आहे. मुख्य मंदिराच्याच बाजूला आपण बघू शकता की संत तुकारामांचं शिळा मंदिर आहे. त्याचंही आपण आता दर्शन घेऊया. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ जळी दगडा सहित वह्या. जैशा तारील्या लाह्या, जैशा तारील्या लाह्या, जैशा तारील्या लाह्या. मने रामेश्वर भट्ट दुजा, मने रामेश्वर भट्ट दुजा. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ. सुंदरशी अशी चांदीची पालखी ज्यामध्ये लाल कलरचा मखमल आणि दोघी टोकाला त्याच्या सिंह आहे आणि वरती लाल रंगाने ते लाल कपड्याने झाकलेली तिथे बसायला एक अशी सुंदरशी अशी ही पालखी आहे. जिद्दर हर हर भोले शिव शंभू. तर माऊली आता सर्वच मंदिरांचं दर्शन आमचं खूपच मस्त असं झालेलं आहे. तर अक्षरशः विठू माऊलींच्या आणि रुक्मिणींच्या चरणांना स्पर्श करून आमचं दर्शन झालं. श्रीरामांच्या मंदिरामध्ये पण रामांचं, सीतेचं आणि लक्ष्मणांच्या चरणाला स्पर्श करून आमचं खूपच सुंदरचं असं दर्शन झालं. मंदिर फारच छान आहे. तुम्ही जेव्हा पण आळंदीमध्ये असाल किंवा देहूमध्ये याल तेव्हा पहिल्यांदा तुम्ही इकडल्या देहूच्या चिंतामणींचं दर्शन घ्या आणि त्यानंतर संत तुकारामांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्या. जय हरी विठ्ठल. येस. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. हो जरा दे जिथं नाव तिथं दे. चल बघू विठ्ठल माईला. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. तर माऊली आता आम्ही दर्शनानंतर सगळे बसलो आहोत एक क्विक छोट्याशा उसाच्या रसाच्या ब्रेकसाठी, जो की खूपच उत्तम आहे. एकदम मस्त दर्शनानंतर एक रिफ्रेशमेंट म्हणून बसलो. एक मन रिफ्रेशमेंट झालं, आता एक माइंड रिफ्रेशमेंट. ठीक आहे. एक मन रिफ्रेशमेंट आणि एक बॉडी रिफ्रेशमेंट असे दोन्ही रिफ्रेशमेंट आमचे झालेले आहेत. तर माऊली आता आपल्या दर्शनानंतर आपण पुढचा शेड्यूल फॉलो करतोय, जो आहे इथून आपण जाऊया महाडला, जो की एक 4-4.5 तासाचा रन असेल. त्यानंतर महाडला आपलं जे किचन आहे ते किचन उतरेल, म्हणजे जिथं आपलं फूड प्रिपरेशन होईल महाडच्या दर्शनानंतर. तिथून आपण जाऊ पालीला, मग पालीच्या दर्शनानंतर आपण रिटर्न महाडला येऊ, तिथे आपण डिनर करू आणि मग त्या डिनर नंतर आपण निघूया आपल्या घरी.
तर माऊली एक 15 मिनिटाचा एक वॉक करून आता आपण आलो आहोत पालीच्या बल्लाळेश्वर गणपती येथे. आपलं जे किचन होतं ते आपण आता महाडला सोडलं आहे. तिथून एक 1.5 तासाचा रन होता. त्यानंतर आता आपण पालीला आलो आहोत. तर बल्लाळेश्वर गणपतींची अशी हिस्ट्री की बल्लाळ नावाचा एक खूप मोठा भक्त होता. त्याची भक्तीमुळे गणपती स्वतः त्याच्यासमोर प्रकट झाले. त्याचमुळे आज आपण या गणपतींना बल्लाळेश्वर गणपती असं म्हणतो. हे अष्टविनायकमधला एकमेव गणपती आहे जे एका भक्ताच्यामुळे त्यांना नामकरण करण्यात आलं आहे. हे अष्टविनायकमधलं एकमेव गणपती आहे ज्याचं नाव एका भक्तामुळे दिलेले आहे. तर तेच आता आपण बघूया. तर महाड ते पालीचा जो प्रवास होता तो खूपच असा सुंदर भजनासहित आमचा झाला. खूपच लोक खुश झालेले आणि त्यानंतर ही वॉक पण बऱ्याचशा लोकांना काहीच वाटले नाही. काय बोलले की ठीक आहे आता आलो आहोत, आता जाताना आपण रिक्षा करूया, कारण त्यांना ते समजलं नाही आता. बट आता त्यांना इथे पोचल्यावरती समजलं की डिस्टन्स फारच आहे. तर आता तुम्ही बघू शकता की इथे डेकोरेशन चालू आहे की उद्या जे आहे 1 फेब्रुवारी तेव्हा गणेश जयंती आहे. त्यामुळे सगळ्या अष्टविनायकच्या गणपतींपाशी डेकोरेशन व प्रोग्रामची तयारी चालू आहे. आणि त्याच कारणामुळे आता जी बस होती ती पण आम्हाला पाहिजे तशी आणता नाही आली. आम्ही ती ऑलमोस्ट टर्नच्या थोडासा लांब उभी केलेली आहे पार्किंगमध्ये. तिथून आमचे जेवढे पण टुरिस्ट मेंबर्स आहेत ते सगळे पायी चालत आले. तर आता आपण चलूया आणि बल्लाळेश्वर गणपतींचे दर्शन घेऊया. तर परंपरेनुसार पहिले आपण श्री धुंडी विनायक यांचे दर्शन घेऊया. वारे ओके. उद्या गणपती जयंती निमित्त डेकोरेशन ना. मी सुनील मोरे ठाण्यावरनं आलेलो आहे. माझं मूळ गाव आहे मेढारोहा आणि मी सकाळी 10 वाजल्यापासून काम चालू केलेलं आहे. आणि कमीत कमी मला आता कमीत कमी 8 तास तरी पाहिजे जवळजवळ, जेणेकरून संध्याकाळ व्हायच्या आत मला आटपायला पाहिजे. आणि मी सगळं सहखुशीने देवाच्या चरणी मी रांगोळी काढायला आलेलो आहे. हे बघतोय की खूपच अशी सुंदर डिझाईन आहेत. तर या डिझाईन मागचं उद्देश काय, तुम्ही हीच डिझाईन का निवडली? ही डिझाईन निवडण्याचं कारण आहे पूर्वकालीन मला दाखवायचं होतं. पूर्वकालीन बांधकाम या नजरेसमोर लोकांना आणायचं होतं. आपल्या पुरातन देवस्थान कसे होते आणि ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, यासाठी मी बॅकग्राऊंड हा निवडलेला आहे.
आणि हा जो डिझाईन आहे हा तुमचा वैयक्तिक स्पेशल डिझाईन आहे. हो खरं आहे. माझ्या स्वतःपासून मनापासून इच्छा होती की आज मला योग्य कला दाखवायची, सादर करण्याची मला संधी मिळाली आहे. देवस्थानाचा मी खूप आभारी आहे. आणि एक लास्ट क्वेश्चन, तुम्ही इतके 8 तासापासून बसले आहात किंवा तुम्हाला अजून 8 तास पाहिजे, तुम्ही सकाळपासून काम चालू केलंय, तर तुम्हाला कसं वाटतंय हे पूर्ण आर्ट कम्प्लीट करताना? जेणेकरून त्याला वाऱ्याशी संगमत करावं लागते, तो जरा हे करावं लागते, वाऱ्यापासून जरा सावधानीमुळे जर काम करावं लागते मला, म्हणून मला 8 तास हवे आहेत. कारण वेळ अजून सांगू शकत नाही, भरपूर वेळ लागेल मला अजून काढायला. आणि तुम्हाला कसं वाटतंय की तुम्ही हा आर्ट फॉर्म काढताय, तुमचा हा आर्ट इतका मोठा रिप्रेझेंट होतोय, तर तुम्हाला आतून कसं वाटतंय की तुमचा आर्ट? अजून खूप बरं वाटतंय मला, संधीचे सोनं मिळाले, मला ते आनंद झालेला आहे. ओके सर, थँक्यू सो मच. तर तुम्हालाही तुमच्या जवळच्या मंदिरात सार्वजनिक कार्यक्रमात जर का तुम्हालाही या सरांची कुठे मदत हवी असेल किंवा तुम्हाला कुठेही सरांचा आर्ट फॉर्म पाहिजे असेल, तर प्लीज या कार्डवरती तुम्ही सरांचा कॉन्टॅक्ट करा. तर माऊली, आता आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही बाहेर आलो. पहिले आम्ही धुंडी विनायकांचं दर्शन घेतलं, त्यानंतर आम्ही गेलो बल्लाळेश्वर यांचं दर्शन घ्यायला. तर दर्शन आमचं फारच छान झालं. मंदिराच्या बाहेर जे डेकोरेशन चालू होतं उद्याच्या गणपती जयंतीचं, ते फारच म्हणजे खूपच मस्त होतं. जे आर्टिस्ट होते ते खूपच मस्त होते. आणि जर का आपल्या व्ह्युअर्सला पण कधी गरज पडली तर त्यांना कॉन्टॅक्ट करायला फॉर देअर शोज ऑर एनिथिंग इफ दे नीड. त्यांचे कार्ड वगैरे घेतले, आणि आमच्याकडे कार्ड वगैरे पण आहे, खूप जबरदस्त. सो ते आम्ही प्रमोट पण करू. रिअलिझम मध्ये चालले होते डायरेक्ट, ते गणपतीच्या मूर्त्या बनवतात, सगळे आर्टवर्क बनवतात. आणि गाईज एकदम रिअलिस्टिक, म्हणजे जसं स्क्रीनमध्ये दिसतं, आय विल से 10 times 20 times बेटर दॅन दॅट. तर गाईज हाय बोल परत एकदा 1 2 3. तर गाईज मी एक स्पेशल सर्व्हिस घेतली आहे जी मला बस पर्यंत सोडणार आहे, ज्याचं नाव आहे, तुझं नाव काय? अर्जुन. अर्जुन की सवारी. अर्जुन के पीछे कौन बैठा था? अर्जुन गोजो बोलते थे, नहीं, अर्जुन के पीछे कौन बैठा था? उसके पीछे फिलहाल गोजो है. अभी फिलहाल गोजो है, और गोजो के आगे कौन है? रितेश है. तो चलो गाइस, मैं भी आपकी तरह मायूस हूँ. रुको, आई शपथ 80 किलोचं वजन आहे भाई. कितीच आहे? अरे बाय, माझ्या चॅनलचं परत भेटू आपण कधी लाईफ मध्ये. सांभाळून ठेवशील बरं का? भेटलं काय भेटलं तुला? सर बिग फॅन. माझी लगीन देवाच लागत. अरे कॅमेरा तर आता आपण गावदेवी यांचं दर्शन करणार आहोत आणि त्याच नंतर आपण जाऊया वर्धविनायक यांच्या दर्शनासाठी. हर हर भोले शिव शंभू.
त्यामुळे कंटिन्यूअस आम्ही जे कार्यक्रम करतो थोडंसं काही जर चुकलं म्हटलं असेल तर क्षमा असावी. आणि जाता जाता सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवलेलीच आहे. आपण सगळे मी सुद्धा इथं सगळेच आपण त्याचा लाभ घेतो. परंतु एवढंच आपण वासनेच्या डोळ्यात पाहिजे नकाही. शिमुक्ती दिसली त्यांना 1 2 3. आई आणि ताई. मग कसा गोल गोल फक्त गोल गोल फिरायचा का? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तर राहील, फक्त ऍडजस्ट करायचं असं. मागे लिहिलो. लाडकी बहीण गेली व्हेरी गुड शिकतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. जय मल्हार. जय गाईज आता 3 cheers. हिप 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 हिप. थँक्यू सो मच सगळ्यांचं. थँक्यू. तर मंडळी आता आम्ही केली खूप 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 मजा. तुम्हाला ते माझा आवाज ऐकून समजत असेल की माझा जो आवाज आहे, इतके नाचलो अक्षरशः पाय दुखता, पूर्ण अंग दुखू राहिले, इतके नाचलो आम्ही भाई. आणि आमच्यासोबत अजून काही न्यू गेस्ट न्यू फ्रेंड्स असे आम्हाला जॉईन झालेले. त्यानंतर खूपच मजा केली. मी पहिल्यांदा फुगडी ट्राय केली, ते तुम्हाला दिसेल माझ्या क्लिप मध्ये की मी कसा फुगडी खेळत होतो. बट या पहिल्यांदा लाईफ मध्ये फुगडी खेळलो, खूपच मजा आली. अजून पण माझं डोकं घर फिरतंय. इफ माझे डोळे इकडे तिकडे जात असेल, येस इट वॉज बिकॉज ऑफ फुगडी गाईज. कोळी गीतांचा कार्यक्रम चालू होता. आता कोळी गीतांमध्ये तिकडे कोळी गीत चालू होतं, आम्ही इकडे बाहेर नाचत होतो. सर से हाय टू द कॅमेरा. हाय. तर द फ्रेंड्स अँड द न्यू मेंबर्स आय वॉज टॉकिंग अबाउट, दीज आर न्यू फ्रेंड्स. हे आमचे नवीन फ्रेंड्स आहेत जे आम्हाला भेटले, आमच्यासोबत नाचले. तुम्हाला खूपच नाचलं आम्ही क्लिप्स मध्ये, तुम्हाला समजलंच असेल आता बघून. थँक्यू. joining us. Thank you for joining us. थँक्यू फॉर जॉईनिंग सर. हाय वंश राईट. येस आय रिमेंबर युअर नेम. सॉरी नील. sorry that was cut it cut. Say hi. Say your name. What's your name? नील चावला. जोर से बता. आपको मजा आया नाचते हुए? कितना मजा आया आपको? बहुत मतलब कितना? इतना मजा आया. तो आपको पता है बच्चे झूठ नहीं बोलते. इतना बहुत ही मजा किया आज हमने.
सोनाली टूर्स नावाचं चॅनल आहे. फिस्ट बम दिस इज फिश बम. ऐसे ऐसे कर, ऐसे हाथ करो. यस बूम. और ऐसे करने का, ऐसे, ये देखो ऐसे किया, नहीं नहीं नहीं, ऐसे करो, ऐसे करो, बूम. वापस से बूम. अरे हाँ चलो. या अभी तुम. या सोनाली टूर्स नावाचं चॅनल आहे आपलं. सोनाली टूर्स. येस युट्यूबर. हो का? सोनाली टूर्स. आपण 2 मिनिटं तुझा इंटरव्ह्यू घेऊ. आपण 2 मिनिटं. So- आम्ही इथे इतका तमाशा केला, आम्ही इथे इतकं नाचलोय की मंदिरातले सगळा तो कार्यक्रम सोडून आमचा कार्यक्रम बघायला आले. आणि आमचे सगळे व्हिडिओ फोटोशूट, आता मला पण माहित नाही किती फोटो आले, किती व्हिडिओ आले, पण किती आम्ही फोटो आले, खूप कोणी व्हिडिओ घेतले आणि कोणी फोटो काढले ते आपल्याला Right. माहिती पण नाही. Exactly, guys. Count तर सोडून दे. तेच बोलायचं होतं. खूप म्हणजे खूप नाचलोय. आता सर्व लोक खूपच जमलेले आहेत. आता अजून मजा करायची. अजून नाचायची इच्छा आहे, पण आपलं अजून झालं. इच्छा आहे, पण जे पण होतं रात्री तमाशा करू आम्ही. करू बसमध्ये. आम्ही, जो तुम्हाला दिसेल. पहिले येस. खाऊन घेऊ. पहिले आता आम्ही जाऊ भोजन करायला. आपलं जे भोजन आहे ते रेडी आहे. तर आता आम्ही भोजन करायला जाऊ. आपला जो ग्रुप आहे तो आता पुढे गेलेला आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवू कसं चालू आहे त्यांचं. सिरियसली काही आता गणपतीची आता मी परमिशन देऊ शकत नाही, त्या मूड मध्ये पण नाही आम्ही. आम्ही मजा करायच्या मूड मध्ये. आता पुढच्या अष्टविनायकाच्या याच्यावर तुम्हाला महाडची इन्फॉर्मेशन देऊ आम्ही. आता आतापर्यंत राहू दे, आता एन्जॉय करू म्हटलं. तुम्हाला ऐकायची आहे का? खरंच ऐकायचे. खरंच. मी पाणी शोधतो. तर महाडचा जो गणपती आहे तो आहे वर्धविनायकांचा गणपती. इथे असं बोललं जात आहे की जेव्हा तुम्ही तुमची इच्छा विश काही मागता तर ती पूर्ण होऊन जाते. आणि यस मंडळी, मी पण इथे भरभरून विश मागितलेली आहे. आणि मला खरंच तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की जसं मी विश मागत होतो, माझा एक्सपिरियन्स तर आय डोंट नो, मी सर्व गणपतींमध्ये म्हणजे मी सगळ्या गणपतींचे दर्शन घेतले, बट इथे जेव्हा मी दर्शन घेत होतो मला काहीतरी वेगळं वाटलं. अँड सिरियसली मला असं वाटत होतं की माझ्या वरतून एक असा टॉर्च चालू आहे. लाईक आय कॅन जस्ट सी द टॉर्च. मी असं इथून बघू शकत होतो की येस, जसं मी विश मागतोय तर मला असं वरतून लाईक फ्लॅश ऑफ लाईट्स असे दिसत आहे की येस, तू जे बोलतोय, मी जे बोलतोय ते गणपती बाप्पा ऐकताय आणि ते पूर्ण करणारच आहे ते माझे विशेष. आणि जसं तुम्हाला सांगितलेलं तसं आपला डे 3 आज एंड होईल. यानंतर आम्ही जाऊ घरी आणि रस्त्यात जाता जाता आपण घेऊया सगळ्यांची एक छोटीशी परीक्षा की टूरमध्ये झालं काय काय, आपण कुठले गणपती फिरलो, प्रत्येक गणपतींची आपण परत एक रिवाईज माहिती घेऊ आणि सर्वांना सांगू की आपण इथून काय काय शिकलो, इथून आपण काय काय घेऊन जायचं आणि परत येताना आपण काय काय काळजी घ्यायची. तो कैसा रहा आपका एक्सपीरियंस और कैसे रहे आपकी मजा जो हमने की अभी? और बहुत मस्त। और हम लोग यहाँ पे आते ही रहते हैं, साल में 2 या 3 बार आते ही है, लेकिन आज अनएक्सपेक्टेड था, कुछ बहुत मजा आया। वैसे हम लोग दोपहर को आते हैं शांति में, लेकिन आज हमको तो आज लिखा हुआ था कि आज हाँ, मजा आने वाले, आज आज मजा आने वाले, नाचने तो वाले. रात को आ जाओ। और सडनली प्लान बना हमारा आज ऐसे, ओके, मतलब अनप्लान था सब. अनप्लान था। हमारी एनिवर्सरी सोचे किधर जावे। ओ वाओ, हैप्पी एनिवर्सरी. Thank you, हैप्पी thank you. एनिवर्सरी मैम. Thank हैप्पी एनिवर्सरी सर. हैप्पी एनिवर्सरी सर. हैप्पी एनिवर्सरी मैम. थैंक यू। और आप कुछ इन्फॉर्मेशन बताना चाहिए वर्धा विनायक जी के बारे में, अष्टविनायक के बारे में, आपका कैसे एक्सपीरियंस? मस्त है बहुत। हम लोग आते ही है सालों से, मतलब बहुत इच्छाएं वगैरह सब पूरी होती है। हम लोग इधर और एक टीटवाला है, ओ राइट, वहाँ पे भी हम लोग जाते रहते हैं। उसके नियर बाई रहते हैं हम लोग, 12 किलोमीटर से दूर रहते हैं, उल्लासनगर है। ओ राइट राइट राइट. हाँ, वहाँ पे रहते हैं, तो वहाँ पे तो मंथली होता ही है जाना। यहाँ पे साल में 2 या 3 बार कंपलसरी रहता ही है। ओके, सो थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग अस और थैंक यू सो मच. बहुत मजा आया आपसे मिलके. आपके वजह से ज्यादा मजा अरे डांस वगैरह किया, मस्त मजा आया। थँक्यू सो मच मॅम. येस मॅम. सो येस गाईज, तर गाईज इथे जे मागे आपण तलाव बघतोय हे वर्धविनायक यातील मंदिराच्या मागचं तळ आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की शिवलिंगावरती गणपती बाप्पा आहे. जे लाइटिंगचा फोकस कमी जास्त होतोय त्यामुळे ते खूपच असं सुंदर दिसतंय, लाइटिंगचं रिफ्लेक्शन. आणि त्या पानाकडे असं वाटतं की जस्ट बघतच राहावा. अँड आम्हाला खरंच जायची इच्छा नाही आहे, भूक पण फार लागली, पण इथे बसूनच असं वाटतं आमचं पोट भरतं आहे, मन भरतं आहे. बट आता आपण जाऊया भोजन करायला. बिंदास, वो तो पूछने वाले हैं.
गरम आहे. आता एकच नंबर. जेवण कसं एकदम मस्त, एकदम पोट भारी, भरून, एकदम भारी. मन मुक्त नसल्यानंतर पोट भरून जेवण झालं तुमचं. हो. मन सोक्त नाच मन सोक्त नाचल्यानंतर पोट भरून जेवण झालं तुमचं. हो. सगळं एकदम मस्त. मस्त. काय स्पेशल काय आवडलं आम्ही खूप एन्जॉय केलाय. तुम्ही स्पेशल काय तुम्हाला तुम्हाला कोणची मिक्स भाजी. मिक्स भाजी तुम्हाला मला पनीरची भाजी आवडते. तुम्हाला मला सर्व बघितल्यावर सगळं सगळं आवडलं. सगळं त्यांना माझ्याकडनं आउट ऑफ मार्क पाहिजे. तुम्हाला आई तुम्हाला कसं वाटलं जेवण? सर्व चांगले आहे. कोणत्याच गोष्टीला नाव ठेवायची गोष्ट नाही. छान सर्व तुम्हाला आई एकदम एकच नंबर. आता बोलल्या आई फायनली बोलल्या व्हिडिओ मध्ये जेवण आवडलं आईला. तुम्ही बघितलं असं आई कसं होतं जेवण? एकदा वन्स मोर कॅमेऱ्यात बोला. आता लाजू नका. अरे यार परत एकदा. एकच नंबर. अरे बोलल्या तुम्हाला कसं वाटलं? उत्तम. जेवणाला नाव पडलंय एकदम मस्त. तर गाईस तुम्हाला एक दाखवतो. आता या पुढील टूर मध्ये मॅनेजमेंट जे आहे ते शिफ्ट होणार आहे शानबाई. शी सर्वात ओल्डेस्ट ग्रुप मध्ये ना. शी इज ओल्डेस्ट आहे ना छानूबाई? कारण ती फक्त एकच शब्द बोलते. काय छानूबाई? टूर कशी वाटली? तर आमची छानूबाई फक्त एकच शब्द बोलते. टूर कशी वाटली? छान वाटली टूर. तर तुम्ही विचार करत असाल की आता मॅनेजमेंट तिच्याकडे का बरं जरा दाखव बरं लोकांना तू काय घेतलं आता मला बघून. जरा वाजव एकदा. तर माऊली तुम्ही हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघितला असेल तर पहिले तुमचं खूप खूप धन्यवाद. आमची अष्टविनायकची यात्रा खूप खूप सक्सेसफुल झाली आहे. सगळ्या टुरिस्टने खूपच मजा केली. पोट भरून जेवण केलं. मन सोबत नाचले. खूपच आम्ही एन्जॉय केला या टूरमध्ये. तर आता आमचं जेवण झालं आहे. मग आता आपलं टुरिस्ट बसमध्ये बसताय आणि आता आपण निघणार आहोत आपल्या घरी. तर तुम्हालाही असे टूर्स करायचे असेल तर सोनाली टूर्सला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. Mm-hmm.